नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. आज जास्त न बोलता तुम्हाला जी माहिती द्यायची आहे त्या माहितीला डायरेक्ट सुरुवात करते की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपण आपल्या दिवाळीची स्वच्छता करतो. आपल्या घराचे प्रत्येक काना आणि कानाकोपरा आपण अगदी आरशासारखा चक्क लख्ख करून टाकतो, स्वच्छ करून टाकतो. कारण आपल्या सगळ्यांनाच ओढ असते लक्ष्मी मातेच्या आपल्या घरी येण्याची, लक्ष्मी मातेच्या आगमनाची. पण आपण जेव्हा स्वच्छता करतो म्हणजेच आपण घरातली जी अस्वच्छता आहे ती बाहेर काढतो आणि लक्ष्मी मातेला स्वच्छता, पावित्र्यता, त्याचप्रमाणे आनंदी वातावरण हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि त्याच ठिकाणी ते आकर्षित होतात. गबाळ्या व्यक्तीकडे, गलिच्छ राहणाऱ्या व्यक्तींकडे, अस्वच्छ राहणाऱ्या व्यक्तींकडे, ज्या ठिकाणी घाण असेल, पसारा असेल, अस्वच्छ परिसर असेल त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा येण्यास नकार देते, त्या येत नाही. आणि अशा ठिकाणी वास असतो अलक्ष्मीचा. आणि लक्ष्मी मातेला आमंत्रण देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अलक्ष्मीचा नाश करायचा असतो, अलक्ष्मीचं निस्सारण करायचं असतं. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी असून सुद्धा त्या बहिणी असताना देखील त्या एका ठिकाणी वास करत नाही. असं म्हणतात की दररोज सकाळ संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मी माता आणि अलक्ष्मी माता ह्या दोन्हीही फिरायला निघत असतात आणि ज्या ठिकाणी वातावरण खराब असेल, घाणेरडं असेल, अस्वच्छता असेल, घरामध्ये म्हणजे नकारात्मकता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी माता बाहेर दारामध्ये उभ्या असतात आणि त्या अलक्ष्मीला म्हणतात की तू आतमध्ये जाऊन बघ. आणि ज्यावेळेस अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जर ते नकारात्मक वातावरण आवडलं तर ती अलक्ष्मी माता त्याच ठिकाणी वास करते आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी माता वास करतात त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी अलक्ष्मी मातेचा रास करायचा असतो किंवा अलक्ष्मी मातेला आमंत्रित करायचं नसतं. त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही अलक्ष्मी मातेला त्या गोष्टी आपण करायच्या. म्हणजे स्वच्छता ठेवायची, परिसर स्वच्छता ठेवायचा, घरातलं वातावरण सकारात्मक ठेवायचं, पावित्र्यता ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी आपण दिवाळीच्या वेळेस एरवी इतरत्र करतच असतो पण दिवाळीमध्ये विशेष रूपाने करत असतो. तर या दिवाळीच्या प्रसंगाच्या अनुषंगाने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण दिवाळीमध्ये वेगवेगळी खरेदी करतो. सगळ्यांनाच माहिती आहे, कोणी सोने खरेदी करतं, कोणी चांदी खरेदी करतं, खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण खरेदी करतो आणि घरामध्ये आणत असतो. तर ह्या गोष्टी आपण तुम्हाला जे खरेदी करायचे ते कराच, पण आपल्या घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत ज्यामुळे अलक्ष्मी मातेला प्रवेशास अतिशय त्यांना सोपा मार्ग भेटतो किंवा काही वाईट घटना, नकारात्मक घटना, अपघाती घटना घडण्यास या गोष्टी कारणीभूत ठरत असतात. त्या गोष्टी काय आहे आणि दिवाळीच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरातून समूळ काढून टाकायच्या आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर जास्त न बोलता आपण डायरेक्ट त्या वस्तू बघून घेऊया की या दिवाळीला आपल्याला घराची स्वच्छता करताना आपल्या घरातील ह्या वस्तू आवर्जून काढून टाकायच्या आहे. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये असणाऱ्या बंद घड्याळी, तुटलेल्या काचा, जी पुस्तकं वापरात येत नाही, अगदी रद्दी आहे, नुसती जमा केलेली आहे, ह्या तीनही गोष्टी घरामध्ये बिलकुल ठेवायच्या नाही. आपल्याला जेव्हा आपण साफसफाई करू त्यावेळेस ह्या वस्तू आपल्याला अगदी निसंकोचपणे घराच्या बाहेर ठेवून द्यायच्या आहे. कारण बंद घड्याळ म्हणजे थांबलेला काळ आहे आणि आपल्या घरातील घड्याळ, कॅलेंडर ह्या आपल्या भविष्याशी, आपल्या जीवनातील, आपल्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित असतात. त्यामुळे बंद घड्याळी ही घरामध्ये कधीही ठेवू नये. कारण बंद घड्याळ म्हणजे काळ थांबणं आणि काळ थांबणं याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे बंद घड्याळी, जुने कॅलेंडर, पुस्तकं जे आपण वापरत नाही, कधी वाचत नाही, रद्दी झालेले, त्याचप्रमाणे तुटलेल्या काचा ह्या पहिले घराच्या बाहेर काढून फेकून द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला घरातून काढून टाकायची आहे की आपण स्वयंपाकघरामध्ये आपण भांडी वापरतो. तर बरेच आपली भांडी अशी असतात ते चपकलेले असतात, तुटलेले असतात, कपांचे कान मोडलेले असतात.
त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे, का घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहे. कारण आपण अन्न ग्रहण करतो. अन्न ग्रहण करणं म्हणजे एक यज्ञ आहे, एक प्रकारचा यज्ञ आहे. आणि हा यज्ञ आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या वस्तूमध्ये करायचा असतो. जर ताट चपकलेलं असेल तर ते आधी ताबडतोब घराच्या बाहेर काढून टाका. ते रद्दीवाल्याला विका किंवा भंगारवाल्याला, असं कोणाला देणं हे पण योग्य नाही. पण तुम्ही या वस्तू तुमच्या पद्धतीने त्याचा तुम्हाला कसा वापर करायचा आहे किंवा तुम्हाला ते कसं डिझॉल्व्ह करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. पण त्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आधी काढून टाकायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांची जी अभ्यासाची पुस्तकं असतात. बरेच ठिकाणी असं पाहण्यात येतं की मुलं पहिल्या वर्गातनं दुसऱ्या वर्गात गेले, दुसरीतनं तिसरीत गेले तरी त्यांची पहिलीची पुस्तकं, दुसरीची पुस्तकं, त्या वह्या तशाच असतात. आणि तो काळ थांबलेला काळ थांबला, त्यांची प्रगती तिथेच तशी असते. त्याच्यामुळे आपल्याला ही जी जुनी पुस्तकं आहे ती जो गरजू व्यक्ती आहे त्याला द्या किंवा त्याचा योग्य तो वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण घरातून काढून टाका. नंतर चौथी गोष्ट आहे, आपल्या घरामधले जे दरवाजे असतात त्याचा कर नेहमी म्हणजे आवाज येत असतो. त्याचे जे बिजागिऱ्या असतात त्यावर जंग चढलेला असतो, तर तो आवाज आपल्याला सर्वप्रथम बंद करायचा आहे. या गोष्टी आपल्याला दिवाळीच्या आधी अगदी आवर्जूनपणे दिवाळीच्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या घरातून काढून टाकायचे आहे. कारण ह्या गोष्टींमुळे आपल्या घरावर खूप नकारात्मक फरक पडत असतो. बंद असलेलं घड्याळ किंवा बंद खूप जुनी 4-4, 5-5 वर्षांची जुनी कॅलेंडर, हा काळ थांबलेला आहे आणि आपल्याला आपल्या घरातील कुटुंबियाचा काळ थांबवायचा नाहीये. त्यांना प्रगतीसाठी पुढे त्यांना न्यायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्हाला खरं सांगते आपल्या जीवनावर खरोखर फरक पडत असतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ज्यामुळे आपल्या घरातनं नकारात्मकता वाढते, या गोष्टी आपल्याला आधी घराच्या बाहेर काढायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं देवघर. आपलं देवघर हे प्रत्येक कुटुंबाचा आत्मा असतो आणि देवघर तुम्ही जेवढं वैशिष्ट्यपूर्ण, जेवढं चांगलं पावित्र्य आणि मोजकेच देव असणारं ठेवलं तर त्याचं महत्व जास्त असतं. आणि ते जे देव असतात आपल्या देवघरात, ते आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबियांना छान आशीर्वाद देतात आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत चालते. तर बरेच ठिकाणी देवघरामध्ये तुटलेले देव असतात, एकाच देवांच्या 2 मूर्त्या असतात, फोटो असतात, जे फोटोला एखाद्या वेळेस तडा गेलेली असते त्याच्या काचेला वगैरे, पण तो फोटो आपल्याला अगदी आपल्या जिव्हाळ्याचा फोटो असतो. त्यामुळे आपण म्हणतो जाऊ दे काही होत नाही, ठेवून द्यायचा तसा. बरेच फोटोंचे चेहरे खराब झालेले असतात, मूर्ती काळवंडलेल्या असतात. असे देव आपण एकदा तुम्ही काढून टाका, त्यांचं योग्य पद्धतीने विसर्जन करा. देवांचं विसर्जन कसं करायचं योग्य पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने, याचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि आता टाकणार पण आहे पुन्हा. तर तुम्ही तो सुद्धा नक्की बघा. पण विसर्जन करताना देवांचं योग्य पद्धतीने करा. सर्वप्रथम सगळ्या घराची स्वच्छता करताना ह्या वस्तू तर काढायच्याच आहे, पण आपल्याला आपला देवघरा अगदी स्वच्छ आणि नीटनेटका आणि मोजकेच देव असलेला ठेवायचा आहे. कारण आपण आवडीपोटी इथून एक देव तिथून एक देव असे भरपूर देव जमा करतो, पण त्यांची योग्य ती सेवा आपल्याकडून होत नाही. ते असं आहे ना, आपण आपल्या घरी खूप सारे पाहुणे बोलून घ्यायचे आणि त्या पाहुण्यांचा जर आपल्याकडून योग्य मान सन्मान झाला नाही तर ते पाहुणे जाताना आपल्यावर नाराज होऊन जातात. त्याच्यामुळे इतके देवांना आपल्या घरी ठेवण्यापेक्षा मोजकेच देव ठेवायचे आणि त्यांचीच योग्यरित्या योग्य पद्धतीने भक्ती आणि सेवा करायची. तर हीच माहिती मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. या गोष्टी तुम्ही दिवाळीच्या आधी नक्की घराच्या बाहेर काढा आणि सगळ्यांना तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी यशाची, सौभाग्याची, सुख समृद्धीची, आरोग्याची, प्रगतीची जाऊ, ही आतापासूनच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. श्री स्वामी समर्थ.